मित्र नमस्कार. जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली. त्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पक्षांतर्गत असा निर्णय झाला होता की ज्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहे यांनी पक्षीय राजकारणातून बाजूला व्हावं, एकंदरीत राजकारणातून बाजूला व्हावं अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मनोहर जोशी हे या ठिकाणी मार्गदर्शक मंडळामध्ये त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात आलं. आणि अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष या देशाचे पंतप्रधानपद भूषवलं. परंतु आज काय दिसतंय आपल्याला, त्यांनी सांगितलं होतं की मी काळा पैसा परत आणील, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकील. त्यानंतर सांगितलं की मी 2 कोटी रोजगार उपलब्ध करील, परंतु त्या ठिकाणी 50 लाख रोजगार उपलब्ध करू शकले नाही. त्यामुळे बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करील, पण शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतमजूर असतील आणि बेरोजगारांची जो ओढा आहे आज, म्हणजे शिक्षण घेऊन जे बेरोजगार तरुण, शिक्षित तरुण या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, ते रोजगार मागत आहे. आज जगामध्ये आपण बघतोय, प्रत्येक जगात, प्रत्येक देशामध्ये मोर्चे निघत आहे की भारतीय लोकांना परत जा. अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी जगात आणि देशामध्ये आहे. परंतु भारतीय एकच अपेक्षा करत आहे की मोदी यांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं एखादं नवीन नेतृत्व जेणेकरून या सर्व प्रश्न जे आहेत उभे राहिलेले, हे प्रश्न सहजगत्या सोडू शकेल यासाठी मला वाटतं निर्णय घेतील. परंतु तसं काही होताना दिसत नाही. मोदी आणि शहा त्यांची सत्ता काही सोडायला तयार नाही. पक्षाने ठरवलेलं आणि पक्षश्रेष्ठींनी ठरवलेले नियम ते काही पाळायला तयार नाही. याचाच अर्थ भाजप आणि अंतर्गत आणि RSS आणि भाजपमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर खळबळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु यातूनच आपण एकच अपेक्षा करूया की देशाला एक नवीन, एक चांगलं अभ्यासू आणि व्यापक, जेणेकरून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं असं नेतृत्व भारतीय जनता पार्टी भविष्यकाळासाठी पंतप्रधान म्हणून देतील, अशी अपेक्षा या ठिकाणी करूया. धन्यवाद.